अंगठा लावलाय. बर्थडेच आहे तुझंच आहे. आता ही म्हणते की दाखव दाखव कोणाचा कोणाचा. तुझा काय प्लॅन आहे काय? तुझा काय प्लॅन आहे का? नमस्कार मंडळी, नवीन दिवस नवीन सुरुवात. आता मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला आलेलो आहे आणि मी आता मॉलमध्ये आहे, एकटाच आहे. सो तिच्यासाठी सरप्राईज असणार आहे. तर बघूया मी तिच्यासाठी काय गिफ्ट घेऊ, हा मोठा प्रश्न होता. पण बघूया, आता मी सॉर्ट आऊट केलं आहे, चेक करूया आपण. तर फायनली आपण गिफ्ट घेतलेलं आहे आणि मी आता ते शो नाही करणार, मी स्टोर पण शो नाही करणार की कुठे आहे मी. बट लवकरच कळेल तुम्हाला, व्हिडिओ पुढे बघत राहा आणि तिचं रिॲक्शन पण आपण कॅप्चर करू. तिने हे गिफ्ट बघितल्यावर तिचं काय रिॲक्शन देते ती. धन्यवाद धन्यवाद. मला तुझा बर्थडे असा होता ना, ती तुझी व्हिडिओ बनवायची ना, त्याच्यासाठी मला आहे ना किती मागवायला लागले माहिती आहे? 2, 9, पण आता नाहीच करणार आहे मी हा व्हिडिओ. 0. तू मला आता ना, मला चांगले कपडे घालून करायचं आहे. हे तुला नंतरच करायचंय, चांगले कपडे घातल्यानंतर. तिकडे द्या फुल. एवढ्या रात्रीचा कोण केक कापतो? मी कालच बोलवलं तुला, मला रात्री केक नाही कापायचा. तर आपण उद्या पण कापू. माझा जन्म 5 वाजताचा आहे. आपण उद्या पण कापू म्हणले ना. मला काय प्रॉब्लेम नाही. उद्या तू येशील ना रे केक कापायला? त्याला काय खायला भेटतं तू येईल. नाही बोलतोय. अबे यार, नावच लिहिलं नाही बे याने. बरं असू दे असू दे असू दे. व्हॉट इज दिस डेलिव्हर यार, व्हॉट इज दिस? सांगितलं. माय बेबी का 30th बर्थडे बेब्स. हा टेस्टला खूप खरंच चांगला लागणार आहे, कारण हा बराच वेळ झाला येऊन भैयाच्या रूम मध्ये होता. तुझा बर्थडे केक कट झालेला आहे आणि ह्या नालायक माणसाने जो गेस्ट अपीअरन्स देत होता आतापर्यंत, त्याचा पूर्ण व्हिडिओ मध्ये आम्ही एवढा बोलबाला केला. हा जो जयू जो उर्फ जय, ह्याने असा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय की अर्धा चालाय ना, अर्धा कटच केलाय तिने. काय बोलणार होता? अर्धा कट केलाय, अर्धा कट. म्हणजे एवढे चांगले चांगले आम्ही तिचं हे केलं, कॉमेडी केली, हे केलं ते केलं, म्हणजे ते main आलंच नाही का? सगळं मेन घालवलंय ना. जाऊ द्या, आता काय करणार, आता जाऊ द्या. गंभीर आहे. आता काय बोलूच पण शकत नाही, आता पोरगा आहे ना शेवटी. हा चला, तर बर्थडेची सुरुवात तर अशी झालेली आहे, पण पुढे आपण सगळे व्हिडिओ रेकॉर्ड करू. आता दिवसाची सुरुवात नाही, तशी झोपेतून उठवून तिला केक कापायला लावलेला आहे आम्ही आणि केकचा आता आम्ही आस्वाद घेतलेला आहे. सो भेटू लवकरच आपण अजूनही काय काय मोर सरप्राईज घेऊन. जयूला आम्ही दत्तक घेतलं आणि जयूने काहीतरी आणलंय बर्थडे निमित्त तुझ्यासाठी. मी हा फॉर्म आणलाय कोरा एकदम, तर साईन करा तुम्ही दोघांनी. 7-12 वरती तो पण कर. ठीक आहे, अंगठा लावलाय. ऑफिशियली मी भागीदार झालोय तुमचा, चव्हाण फॅमिलीचा. माईक नाही लावला ऑलरेडी आणि हे टाळ्या वाजवते. बर्थडे ना माझा. टाळी वाजवते, थाळी नाही. घ्या जरा. चला आता आम्ही केक खातो. नमस्कार मंडळी, तर बर्थडे गर्लचा हा दुसरा दिवस, म्हणजे केक कट करून झालेला आहे आपला संध्याकाळी, पण आता हा दुसरा दिवस आहे आणि बर्थडे गर्ल रेडी झालेली आहे. तिच्याबरोबर मी चाललेलो आहे बाहेर, तिला सरप्राईज एक आहे ते द्यायचं आहे. तर हळूहळू आपण एक्सप्लोअर करू काय काय सरप्राईजेस आहेत ते. हो, मी पण एक्साइटेड आहे. सो स्टे ट्यून विथ अस. मंडळी, ऊन खूप जास्त आहे आणि तिच्या बड्डेची सुरुवात मी मूवी डेट पासून करणार आहे. तर प्रेरणादायी असा आपल्या लाडक्या रितेश भाऊंचा चित्रपट आलेला आहे राजा शिवाजी, तर तो दाखवून मी तिच्या दिवसाची सुरुवात करणार आहे. सो आता आपण बघायला जाऊया.
कसं वाटतंय तुला? भारी वाटतंय. आत्ताशी तर सुरुवात आहे. छान वाटत. तशी सुरुवात आहे, अजून पुढे काय काय येणार आहे तिला बघायचं. हो. बघूया. माझा बर्थडे मे महिन्यात येतो आणि ह्या वर्षी उन्हाळा खूप आहे. खूप जास्तच आहे. हे बघा, फक्त तिथं स्कूटी पार्क केली आणि एवढं एक 5-6 मीटरचं अंतर चालत आलं, तेवढ्यात आम्हाला घाम आलाय. आम्ही थिएटरमध्ये बसलोय. तुझ्याचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझा बर्थडे ना, बर्थडेच आहे तुझंच आहे. तर माझ्या बर्थडेच्या दिवसाची सुरुवात खूप छान अशा मूवीने होत आहे. चला, नॅशनल अँथम चालू होता, तर भेटूया नंतर. मूवी बघून बाहेर पडलोय आता आम्ही, आणि आता मला मूवीच्या मध्येच हिच्या नेक्स्ट सरप्राईजचा कॉल आलेला. तर आता ही म्हणते की दाखव दाखव, कोणाचा कॉल होता. प्रॉब्लेम आहे. तुला माझ्याबरोबर चालायचं का नाही? चल. आओ आओ. या. तुझ्याला सरप्राईज द्यायला घेऊन आलेलो आहे मी आता पुढच्या सरप्राईज लोकेशनकडे. मला एक हिला पट्टी बांधली तरी अशी वर करून अशी बघते काय आहे, कसं सरप्राईज द्यायचं देणार आहे. हा, डोळे बंद करून ब्लड डोनेट करायचे. ठीक आहे. मागून हॅपी बर्थडे टू यू. तर आता तुम्हाला दाखवतो की आम्ही कुठे आलो. हृदयाचा बर्थडे सेलिब्रेट करायला मी हा प्लॅन केलेला होता. येडी रडते. अरे मी रुमाल देणार नाही. कशाला रडते? काय झालं? अरे हसराय की रो रही है? इकडं इकडं. यू आर नॉट एक्सपेक्टिंग दिस. थांबव म्हणते. काय झालं? अजून मम्मी पप्पांना पण बोलायचं ना. मग पप्पांना सुट्टी नव्हती ना. तू विचारलं पप्पांना? नाही, पप्पांना विचारलं नव्हतं. मग पप्पांना सुट्टी नव्हती. तसं पण पॉप्स इज व्हेरी बिझी मॅन. असं वाटलं रडायला आला. हॅपी बर्थडे. मित्रांनो, हे जे तुम्हाला सरप्राईज दिसते हे म्हणजे, आणि कालपासून मी तिला खूप चिडवतोय ऋतुजाला की तुझा काय प्लॅन आहे काय, तुझा काय प्लॅन आहे का म्हणून असं चिडवतोय तिला. बऱ्याच वेळा चिडवलं तिला. आणि हा जो प्लॅन आहे हा तुम्ही पण एक्झिक्यूट करू शकता तुमच्या खास चाहत्यांसाठी. तर तुम्हाला करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, आणि खूपच अफोर्डेबल प्राईज आहे इकडे. म्हणजे मी आता प्राईज नाही सांगणार हिच्या पुढे, पण तुम्ही एन्क्वायरी करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन. त्यांचे जे व्हॉट्सअप वगैरेवर चॅट करून तुम्ही तुमचा स्लॉट वगैरे बुक करू शकता. सो
आता आम्ही सेलिब्रेट वगैरे करतो, केक वगैरे कट करतो. वॉशरूम वगैरेची व्यवस्था आहे इथे. प्रोजेक्टर आहे इथे बॅक साईडला. इथे स्क्रीन लावलेली आहे. इथे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली बुक करू शकता 1, 2, 3 आवर्स ॲज पर युअर कन्व्हिनियंट टाईम. आणि इथे तुम्ही मूवी वगैरे पण एन्जॉय करू शकता. सो आता आम्ही बाकीचे केक कटिंग वगैरे करतो आणि आम्ही दोघंच आलो आहे. मला जास्त म्हणजे असा विचार नव्हता माझा की जास्त लोकांना बोलवावं असं की आम्हाला आमचा मी टाईम भेटला पाहिजे, म्हणून मी दोघांसाठीच बुक केलेला आता. सगळे बोला हॅपी बर्थडे टू यू. तर मंडळी, आपण इथं आता ऋतुजाचा बर्थडे केक कट करूया आणि त्याच्यासाठी दिलेलं सरप्राईज बघा. सोनूचा कॅमेरा एवढा पुसट दिसतोय, काय कळणच झालं. वरती ऋतुजाचा वाढदिवसानिमित्त एवढे सगळी आपली फॅमिली व्हर्च्युअली कनेक्ट झालेली आहे. तर पप्पा आणि मम्मी कुठे आहेत? त्रिशाचं गाणं चालू झालेलं आहे. आपण आता केक कट करूया. चला, तुला पण केक करून खाऊन टाका. पप्पा पण आले. हॅपी बर्थडे ऋतुजा, हॅपी बर्थडे टू यू. तुम सगळे व्हर्च्युअली केक खात आहेत. त्याचा बर्थडे आपण सेलिब्रेट केलेला आहे. दादांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देतो, म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही घ्या. आणि हा पत्ता जो आहे तो पण मी फोटो काढून इथे अटॅच करेन किंवा हा पत्ता पण मी खाली देईन. तर तुम्ही इथे संपर्क करून इथे तुम्ही तुमच्या चाहत्यांचे वाढदिवस साजरे करू शकता. हिचं म्हणणं ऐकलं का? बॉडीगार्डसारखं चालायचं. आज मी बॉडीगार्ड ठेवला आहे का तर माझा बड्डे आहे. ब्लॉगर यूट्यूब एक सेल्फी मॅडम, एक सेल्फी. नाही एक सेल्फी बस होती. तर आता आम्ही आलो आहे हिच्या फेवरेट मॉलमध्ये, RCT मध्ये. R फॉर ऋतुजा, R फॉर RCT मॉल. सी म्हणजे काय? सिटी चव्हाण. RC ऋतुजा चव्हाणच्या मॉलमध्ये आलोय आपण. स्वागत आहे तुमचं ऋतुजा चव्हाणच्या मॉलमध्ये. पप्पानी सांगितलं नाही कधी मॉल वगैरे सगळं घेऊन ठेवलं आपण. सगळं एवढी मोठी प्रॉपर्टी आपली. सगळं ओपनली नसतं करायचं, नाही तर मग ईडीची रेड येते. एवढी गर्मी आहे ना, तुम्हाला सांगतो मित्रांनो. धडपडतोस गप ना, सबको क्या लगेगा मैं व्लॉग में सुन रहे तो मी चालतो म्हणून असं वाटतंय सगळ्यांना. हा गर्मी एवढी आहे ना बाहेर. मला बर्थडेचं एकच गिफ्ट द्यावं. ह्याने जिम लावावी आणि डेअरी कमी करावी. बघा मला डेअरी आहे का? बघा बघा, फुल फ्लॅट आहे माझं पोट. हा श्वास थांबून ठेवला जरा. बरं, आपण जिम पण लावायची, 6 पॅक्स बॉडी पण बनवायची. प्रॉमिस करते 3 महिन्यामध्ये आपल्या अॅनिव्हर्सरी. 3 महिन्यात 6 पॅक थोडी बनतात. 6 पॅकला किती मेहनत लागते. 70 वर. बर येतो 70 वर येतो मी. 15 किलो वजन. ठीक आहे. आता मॉलमध्ये जरा फिरतो आम्ही. आणि महत्वाचं म्हणजे आम्हा दोघांना पण भूक लागले, तर काहीतरी खायला बघतो आता आम्ही. नुसतं सरप्राईज बघून पोट भरत नाही. हो बघा, सरप्राईज द्या त्यावरनं बघा कसे बोलते. बघितलं कसं वागायचं आम्ही गरीब पोरांनी. सुजोबची सुरुवात होती की सरप्राईज द्यायची. मी ट्रेन करते आत्तापासूनच की हौशी कसा असावा माझा. बर नोटेड मॅडम, नोटेड. नाही तसं करतो मग सुशोभ महाराज. मी बर्थडे गर्लला ट्रीट दिलेली आहे. मॅकडॉनल्डचा बर्गर.
तिला ट्रीट मॅकडॉनल्डचे बर्गर आवडतात तिला लाईक. नाही आवडत मला. मग चल राहू दे. तुझा हात कसा काय सुजला? लाल बुंद झाला. अयो सबस्क्राईब करा, नाही तर काय भेटेल तुम्हाला? बुक्की टिंगूळ खेळायला आणले. हां मार बघू कपड्यात. बर हां नेम बघू. आहा आहा पोझिशन बसून. राहू दे बाळा, उगीच लागल बिगल. हो 1 पॉईंट 1 पॉईंट. हा थोडा जसा ठोकून तो तसं तुम्ही लाईक ठोका. गाडीवर घालायला घेते. हा ए बा ती टाळी देत नाही, रस्ता दाखवते. हा आता मी हिला शॉपिंगला घेऊन आलो. शॉपिंग केलेली आहे आपण. काय शॉपिंग केली? 2 टी-शर्ट घेतले, आयलायनर घेतला. ते नाही, पण मी किती कमी खर्च केला. हो खूप कमी खर्च. 2 टी-शर्ट खूप कमी किमतीचे, आयलायनर खूप कमी किमतीचे. 79चा आहे. माझी 79. बायको खूप कमी खर्च करते. काय सांगू तुम्हाला, खूप गुन्ह्याची बायको आहे माझी. बस झाला. आम्ही आलेलो आहे गणपती मंदिरामध्ये. आता इथे 7 वाजताची आरती चालू होणार आहे. म्हणजे ऋतुजाच्या वाढदिवसा दिवशी तिला बाप्पांचं आरती भेटणार आहे. बाप्पांची आरती भेटणार आहे. कसा चेहरा खुल झालाय बघा. तर आता वाट बघतोय आम्ही, आता आरती करू बाप्पाची. तर मंडळी आता घरी आलेलो आहे आम्ही आणि आता थोडं दमलो आहे. सो थोडं रेस्ट करू आणि मग आपण डिनरचा प्लॅन करू. अजून तरी सरप्राईजेस संपलेले नाही आहेत. एक सरप्राईज आहे अजून. सो डिनरला आता आपण कुठे जायचं ते बघूया. म्हणजे अजून तुम्हाला काहीतरी देणार आहेस? हो डिनर डेट. मला वाटलं अजून काय असं गिफ्ट वगैरे काय देणार आहे का? एवढं मोठं गिफ्ट आहे, एवढं मोठं गिफ्ट दिलं मी तुला, अजून हिला गिफ्टची अपेक्षा आहे मित्रांनो. हे तुम्हाला पटतंय का? कमेंट सेक्शनमध्ये लवकर जाऊन कमेंट करून सांगा बरं मला. मला गणपतीचं दर्शन, मला गणपतीची आरती मिळाली, परत व्यवस्थित दर्शन घेता आलं गणपतीचं. चला गणपती बाप्पा मोरया. अजून आई पुढे जाऊ नका कुठे, थांबा इथे. आम्ही टेबल बुक केला आहे आणि हा माट्या बघा बाहेर बसला आहे. आतमध्ये जाऊन बसायचा नाही ना. तर मंडळी, तर आता आपण ऋतुजाला तिसरं सरप्राईज द्यायला आणलेलं आहे कोकण कट्ट्याला. ते तिचं आवडतं रेस्टॉरंट आहे. आत्ताच झाले, डिसाईड मीच केलं आहे तुझ्या आवडी. हां तर आपल्याबरोबर आहेत द जर्नलिस्ट, NDTVचे मुख्य एडिटर पदी लवकरच निवड होईल. हे आहेत डेव्हलपर महाशय. ह्यांनी खूप UPI जे पेमेंट ॲप आहे ते वापरायचं, डेव्हलपमेंटचं काम हेच करतात. आणि आमच्या दोघांना काय ओळख करायची गरजच नाही. आम्ही तर कंटेंट क्रिएटरच आहे. नाही राहिला माहिती. नमस्कार मंडळी, तर आजचा आमचा दिवस असा होता. आणि ते उषा काढ ना जरा मागच्या. तू खाली बस आणि घेणार, मग अशी घेतलं तसा. ते माग काय कुठं? दिवाळीच्या तिथं. वाह क्या एक्टिंग कर रहा है. काय नाही.
पागल बिगलच खरं सुजो. खरं सांगतो, तू खरंच येडा बिडा आहेस का? म्हणून तू बोलत होता का मला काहीतरी आयपॅड घेऊन एडिटिंग कर, मला एडिटिंग करून दे. सुशोभ यार, तुला खरंच काय अक्कल आहे का नाही रे? असं वाटतंय आवऱ्यानं आयपॅड दिलाय. घाम खूपच आहे. ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो. कसं वाटलं सरप्राईज? काय काय शब्द फुटेनात का तुला? अरे पण शब्दाचा नाही प्रश्न. चला, काय वाटतंय, कसं वाटतंय? कसं आयफोन वापरत होती, म्हणजे असं हे आयपॅड आता दुसऱ्यांच्याच हातात बघितलेले मी असे. उघड ना, अनबॉक्सिंग चालू आहे. तरी जया मला विचारत काहीतरी असा बोलत होता का? हो हा, हो, बघूया याला ऑन करायचं बटन भेटतंय का आता आयपॅडचं. वरच्या साईडला दाबून ठेव. चला, तर मग हे होतं आमचं सरप्राईज. थांब मला बोलू जरी दे. बोला बोला, तुमच्याच बोलण्याची वाट बघताय तिथं व्ह्युअर्स, सबस्क्रायबर्स. थँक्यू बोलायचं होतं मला. थँक्यू बोलायचं होतं तुला असं हळूहळू. हा मग म्हणजे काय बोलतात ना आपण, की आपण जेव्हा एखाद्याकडून काय अपेक्षाच करत नाही ना आणि आपल्याला अशा सगळ्या गोष्टी समोर येतात ना, तर असं खूप स्पेशल फील झाल्यासारखं होतं. हा म्हणजे मी अपेक्षाच नव्हती ठेवली काय. ठीक आहे ठीक आहे, अपेक्षाच नव्हती माझ्यावर. अरे तसं नाहीये. मला हे तसं, बोलणं तुम्हाला पटतंय का मित्रांनो? अरे मला तसं नव्हतं बोलायचं होतं. मला असं होतं की इन जनरल मी म्हणजे कोणाकडून असं अपेक्षा नाहीत केलीत की कोणी माझ्यासाठी काहीतरी करावं आणि मग मी खुश होईल आणि असं काय. मला तर ते तू सकाळी दिलेलं तेच सरप्राईज मला सगळं म्हणजे खूप आवडलेलं होतं. असं पैशानेच गिफ्ट दिलं पाहिजे असं काय नाही. ते बोलतो ना, जे स्पेशल फील करवलंस ना मला आजचा दिवस. कसा म्हणजे ओव्हरऑल दिवस कसा होता तुझा? ओव्हरऑल असा खूप चांगला होता. खूप म्हणजे खूप चांगला होता दिवस. आणि हे तर काय बाबा, हे म्हणजे काय अनपेक्षित. अपेक्षित म्हणण्यापेक्षा असं मी म्हणे की कशाला पैसे खर्च केलेस तू उगाच. हे असं आहे बघा, म्हणजे सरप्राईज द्यायचं नाही का द्यायचं नाही, नवऱ्याने असं ठरवलं पाहिजे का आता काय काय करायचं. मला माहित आहे हे खरं तर, की हे तू मला गिफ्ट दिलेस, पुढच्या महिन्यात तुझा बर्थडे आहे ना, मग हेच गिफ्ट मी परत तुला देईन. चालतंय, आपण याला माझ्याकडे गिफ्ट पेपर पण आहे, तो रॅप करू आपण. ठीक हा, चाल. तर म्हणजे मी मंडळी, काय पण बडबडते, मला कळत आता नाही तिला मी मिक्स काय बोलते. फिलिंग्स आहेत, मिक्स्ड गोष्टी झालेल्या आहेत. मी समजून घेतोय तिच्या भावना, कारण मला समजत आहेत. आणि असंच आमच्या दोघांचं पण नातं आहे की म्हणजे आम्ही एकमेकांना समजूनच घेतो. तिच्या भावना मला समजत आहेत, तिला खूप भरून आले आणि तिला आता शब्दात मांडता येत नाहीत, व्यक्त करता येत नाहीत. पण मला माहिती आहे तिला कसं वाटतंय, तिला खूप भारी वाटतंय. आणि ह्या नोटवर आपण हा व्लॉग एंड करूया. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे पिल्लू. आता मला सुशोभने हे दिले ना, तर आता एडिटिंग मी हातूनच करणार. ठीक आहे, एडिटिंग आता व्हिडिओज तुम्हाला ऋतुजाकडूनच दिसतील. एडिटिंग करून अपलोड होताना दिसतील. ठीक आहे, अंटिल देन बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग. थँक्यू सगळ्यांनाच, जेवढ्यांनी विश केलं मला वेळात वेळ काढून, त्या सगळ्यांना थँक्यू. आणि सुशोभला तर खूप मोठं थँक्यू की बाबा त्याने मला माझा आजचा पुरा दिवस थँक्यू नाही, व्लॉग एडिट करून दे. देणार काफी आहे. देणार. व्लॉग एडिट मी करून देणार सुशोभला. चलो, म्हणजे मी एडिट करत नव्हती,
मे बी म्हणून मला एडिटिंग करायला आवडतं, मे बी म्हणून त्याने हे मला दिलं असेल की बाबा मी करावं ते परत चालू. यस. सो गाईस, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. अंटिल देन बाय. Thanks for watching. Don't forget to like, share, and subscribe to Suru Vibes.